सरस महालक्ष्मी तसेच सरस्वतीचा मिनी सरस त्यांनी आयोजित केलेला आहे आणि याच्यामध्ये जवळपास 102पेक्षा स्टॉल्स याच्यामध्ये लावण्यात आलेले आहेत आणि रायगड जिल्ह्यातल्या 15 तालुक्यातले सर्व महिला वर्गांना विनंती आहे की कृपया कोणी उठू नका. या मिनी सरसच्या माध्यमातून त्या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि रायगड जिल्हा परिषदेचे तसेच उमेदचे या निमित्ताने अभिनंदन करते. ग्रामविकास विभागाचे सुद्धा या निमित्ताने आभार मानेन की दरवेळेला मोठमोठ्या शहरामध्ये असे महिला बचत गटांचे किंवा खाद्यपदार्थांचे सरस किंवा असे त्यांचे स्टॉल्स संकल्पना राबवली जात असते. पण अलिबागमध्ये पहिल्यांदा अशा पद्धतीनं रायगड जिल्ह्यासाठी ती राबवण्यात आली. आमच्या सगळ्यांसाठी ही एक अतिशय आनंदाची बाब आहे. होताही लखपती दीदींबद्दल बोललात तुम्ही. लखपती दीदींची काय नेमकी राज्यातली सध्याची स्थिती आहे आणि भविष्यातला काय प्लॅन आहे? साधारणपणे लखपती दीदीमध्ये ज्या महिला आहेत घरकाम म्हणजे अगदी घरामधून छोटे व्यवसाय राबवणाऱ्या असतील किंवा बचत गटाच्या माध्यमातून कशात तरी सहभागी असतील म्हणजे खाद्यपदार्थ किंवा कुठल्या छोट्या मोठ्या उद्योग व्यवसायात ज्यांचं आर्थिक उत्पन्न हे वार्षिक आर्थिक उत्पन्न हे 1 लाखाच्या पेक्षा पुढे नेणं मिनिमम 1 लाख करणं हे लखपती दीदीचं उद्दिष्ट आहे. राज्यामध्ये गेल्या आर्थिक वर्षात साधारणपणे 37 लाख महिला लखपती दीदी झाल्या. यावर्षी आणखीन 25 लाखाचं उद्दिष्ट हे सरकारच्या वतीने नेमण्यात आलेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि सुनेत्रा काकी यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये लखपती दीदी ही योजना अधिकाधिक सक्षमपणे राबवण्याचा आमच्या सर्व विभागांचा प्रयत्न आहे. ताई, आपण महिला बाल विकास अतिशय निंदनीय घृणास्पद हा संपूर्ण प्रकार हा त्या ठिकाणी समोर आलेला आहे. गेल्या 2-3 दिवसापासून माध्यमांच्याकडून वर्तमानपत्राद्वारे सोशल मीडिया सगळीकडून सातत्याने तो पुढे येत असताना मला आवर्जून या निमित्ताने आपल्याला आणि आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगायचं की राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे मंत्रिमंडळाचे म्हणजे आमच्या सगळ्यांचे प्रमुख आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी या संबंध प्रकरणाची त्या ठिकाणी दखल घेऊन SIT स्थापन केली. म्हणजे ती जी भूमिका घेतली आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी तीच आमच्या सगळ्यांची त्या ठिकाणी भूमिका आहे. त्याच्यामुळे महिला व बाल विकास विभाग म्हणून किंवा गृह विभाग म्हणून किंवा आणखीन दुसरा कुठला विभाग म्हणून स्वतंत्र त्या संदर्भातलं भूमिका ही त्या ठिकाणी घेण्याची आवश्यकता नाही. कारण जी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची भूमिका आहे मुख्यमंत्री म्हणून त्या संदर्भातली सविस्तर चौकशी होऊन जे आरोपी आहेत काय आहे त्या संदर्भातली त्याच्यावर जी काही ती कारवाई होणं तीच भूमिका ही त्यांच्या मंत्रिमंडळातली मंत्री म्हणून त्या ठिकाणी माझी आहे. आणि जे काही त्या ठिकाणी समोर येते ते अतिशय घृणास्पद आहे आणि त्याच्यामध्ये आणखीन तपासामध्ये त्यांनी जी SIT नेमलेली आहे त्यात जे दोषी त्या ठिकाणी आढळतात किंवा आहेत त्यांच्यावर त्या ठिकाणी कडक शासन हे झालं पाहिजे. महिला आयोगच्या संदर्भामध्ये वेगवेगळी त्या ठिकाणी भूमिका ही त्या ठिकाणी मांडली जात आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये महिला आयोगच्या अध्यक्ष आहेत त्या त्यांच्या वतीने काय प्रतिक्रिया किंवा त्यांच्या त्या संदर्भातली भूमिका आहे ते मांडतील. पण साधारणपणे या संबंध प्रकरणाची चौकशी ही त्या ठिकाणी फेअरली व्हावी आणि त्याचबरोबर SIT जी स्थापन करण्यात आलेली आहे ते त्याच्या तपशिलात जाऊन म्हणजे ज्या महिलांवर अत्याचार झालेला आहे त्या महिलांनी सुद्धा त्याच्या संदर्भामध्ये आणखीन पुढे येऊन त्यांच्या काही तक्रारी असतील त्यांच्या आणखीन त्या संदर्भातले काही माहिती असेल ती त्यांनी SITचे जे नेमलेले पोलीस अधिकारी आहेत त्यांच्याकडे द्यावी आणि त्यांना कडक शासन होईल या संदर्भामध्ये त्यांनी मनामध्ये कुठली काही शंका त्या ठिकाणी बाळगू नये. निष्पक्षपणाने या संबंध प्रकरणाची चौकशी ही त्या ठिकाणी होणार आहे. त्याच्यावर देखरेख ही राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांची सुद्धा आहे. महिला व बाल विकास विभागाची मंत्री म्हणून माझी त्या निमित्ताने विनंती राहील की ज्या त्याच्यातल्या पीडित महिला आहेत यांना न्याय हा मिळाला पाहिजे आणि कुठंतरी हे जे संपूर्ण प्रकरण आहे याच्यामध्ये कडक भूमिका घेतल्याशिवाय महिलांना आणि राज्याच्या जनतेला सुद्धा या संदर्भामध्ये काही शाश्वती त्या ठिकाणी येणार नाही. म्हणून ज्या वेळेला कडक भूमिका जी SIT स्थापन करण्याची घेतलेली आहे त्यात कडक कारवाई त्यानुसार होईल त्यावेळेला नक्कीच राज्याची जी जनता आहे
राज्यातल्या ज्या महिला आहेत त्यांनाही त्या निमित्ताने आणि ज्या पीडित महिला आहेत त्यांचे कुटुंब आहेत त्यांना त्या माध्यमातून न्याय मिळेल. पण रुपालीताई आम्ही म्हटल्याप्रमाणे त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या भूमिका या मांडल्या जात आहेत. राज्याचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी फडणवीस आहेत, उपमुख्यमंत्री आमचे शिंदेसाहेब आहेत, आमच्या नेत्या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकी त्या ठिकाणी आहेत. ते तर त्या संदर्भातली जी काय म्हणजे भूमिका आहे किंवा जो काही निर्णय आहे तो अंतिम निर्णय ह्या 3 आमच्या नेत्यांचा राहील. आणि नैतिकता म्हणून मला साधारणपणे एक गोष्ट मला नक्कीच वाटते की एक महिला म्हणून मी एक बोलीन, मी कोणाचं याच्यामध्ये काही हे करणार नाही, पण ज्या पीडित 58 महिला आहेत यांना न्याय मिळाला पाहिजे ह्या भूमिकेशी त्या ठिकाणी मी आहे. आणि तो न्याय मिळत असताना काय बाबी त्याच्यामध्ये कायद्यानुसार केल्या जाव्यात किंवा न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून केल्या जाव्यात ते आमचे हे 3 प्रमुख नेते राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील. आणि जो निर्णय ते घेतील त्याच्यामध्ये कोणाचं दुमत किंवा त्याच्यामध्ये काही शंका कुशंका काही असण्याचं कारण नाही. मग त्यात महिला आयोगचा विषय असेल, त्याच्यातला पदावरचा विषय असेल, कोणाच्या संदर्भातला असेल, आणखीन चौकशीचा असेल, त्या संदर्भातला अंतिम निर्णय राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील. जो निर्णय ते घेतील तो आमच्या सगळ्यांचाच निर्णय असणार आहे, कारण सगळ्या मंत्र्यांचा किंवा मंत्रिमंडळाचा मिळूनच निर्णय राज्याचे मुख्यमंत्री जे प्रमुख आहेत ते त्या ठिकाणी घेत असतात. त्यामुळे त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही.